नैया वगड हाय गड्या काय ओ मगाया बापरा मगाया बापरा. वडील म्हणजे बाप म्हणजे काय असतंय ना हे समजायला मात्र तेवढंच विशाल अंतःकरण पाहिजे जेवढं वडिलांचं आहे. एक त्यांचे सध्याचे तरुण नाही समजणार वडील काय असतात जोपर्यंत ते स्वतः वडील होत नाही. आणि तोपर्यंत त्यांना कळणार नाही की बाप काय असतो. सगळे म्हणतात आईने आम्हाला हे केलं आईने आम्हाला ते केलं. अरे कधीतरी बापाने राब राब राबले नाही झालं जास्त. लोकांची 200 रुपयानं मजुरी केली दादा 200 रुपयानं मजुरी आणि त्या 200तले मात्र 100 रुपये तुम्हाला रोजचे खर्च करून 100 वाचवले. असे दिवस रात्र कष्ट केले. स्वतः कधी दवाखान्यात नाही गेले. वाटायचं मी दवाखान्यात गेलो आणि डॉक्टरने 1 महिन्याचा आराम करायला सांगितलं तर मी कुठून माझ्या मुलांना आणून खाऊ घालू. रुपया रुपया जमा केला त्या वडिलांनी. माझी गुड्डी माझी पिंकी मात्र आता लहाण्याची मोठी होत आहे आणि घरी मुलगी जन्माला आली तिचं लग्न मला करायचंय. रुपया रुपया त्या बाबांनी जमा करून ठेवला. येईल तो दिवस आणि करील मी माझ्या मुलीचं लग्न. अशा मोठ्या थाटामाटात करील ना की त्या लेकीनेही माझी आठवण ठेवावी त्या कष्टाची जाण ठेवावी ही अपेक्षा बाबांना असते दुसरं काही नाही हो. पण ती मात्र लहाण्याची मोठी होते आणि वडिलांच्या जर का या अपेक्षा वडिलांनी काही नाही हो. बाबांना दुसऱ्या काही अपेक्षा नाही. एवढ्याच अपेक्षा आहे की माझ्या मुलीने माझ्या मुलांनी मात्र पुढे चांगलं राहावं. दुसरी काही अपेक्षा नसते त्यांची. आणावा माझ्या मुलाने सणावाराला दरवेळेला ड्रेस नसते अपेक्षा. नसते अपेक्षा. दर दिवाळीला बाप मात्र तुम्हाला 200-400 रुपयाचा ड्रेस का घेऊन देणं पण देतो आणि स्वतः मात्र 2च शर्ट पॅन्टाची जोडी असते आणि त्या 2 शर्ट पॅन्ट वरती 2 वर्ष काढतात. कधीतरी विचार करून बघा दादा. आज आपल्या कपाटात पाहिलं घरी पाहिलं कपाट खोललं तर असे भरभर कपडे पडतील आणि प्रश्न पडतो की आज नेमका कोणता घालावा. अशा भरभर साड्या पडतील कारण त्या वडिलांनी स्वतःला नाही घेतलं कधी पण आपल्या मुलीच्या इच्छा मुलांच्या इच्छा पूर्ण करण्यात आयुष्य खर्ची घातलं. उगाच नाही म्हणत आई घराचं अस्तित्व असते तर बाप घराचं मांगल्य असते हो. नुसतं मात्र आईला मांगल्य म्हणतो आणि बापाचं अस्तित्व विसरून जमत नाही. कारण आई घराचं मांगल्य असते बाप घराचं अस्तित्व असतो. आई मात्र आपल्याला या संसाराचा उंच कळस दिसते पण हा संसार गाढा चालवण्यासाठी काय कष्ट करतात ना तो जोता असणारे तो पाया असणारे बाबा मात्र आपल्याला कळत नाही. ज्या दिवशी बाप कळेल ना राजा त्या दिवशी मात्र तुझ्यासारखा श्रीमंत कोणी असणार नाही. या त्या देवाच्या मंदिरात फिरतोय पण घरच्या वडिलांना जर उपाशी ठेवत असेल ना ती कार त्या भक्तीला देव पावल की नाही याची गॅरंटी नाही. पण इथून गेल्यानंतर जर का घरी जाऊन आई वडिलांच्या पाया पडल्या ना तर 33 कोटी देवतांचं दर्शन घरीच झाल्या वाचून राहणार नाही. जाणार राब राब राबतो हे बाप करतोय कष्ट. रुपया रुपया जमा केला 5 एकर शेती घेऊन ठेवली का कारण माझ्या मुलाचं भविष्य मात्र सुखकर व्हावं. ही 5 एकर शेती मी माझ्या मुलाच्या नावी करून देईल मरता खेपी आणि मग मात्र काय तर मला आधार नसला तरी माझ्या मुलाला मात्र हे 5 एकर मिळेल आणि त्याच्यात मात्र तो आपला संसार उभा करेल. की भविष्याची तुमची चिंता 2 एकर का ठेवेना पण ठेवणारा बाप असतो दादा. करता येतं त्यांनाही तुमच्यासारखं पण नाही ना कुठेतरी आपल्या मुलाची मुलीची चिंता लागलेली असते. अहो आपली मुलगी जन्माला आली ना तेव्हापासून जन्माला आल्यापासून लग्नाची सोय लावणारे बाबा कधी बघितले
कधी केला विचार? लोक म्हणतात पुरुष रडत नाही, पण खरी परिस्थिती सांगते पुरुष रडतात. कधी? अहो अख्खा दिवसभर तुमच्या समोर नाही अश्रू काढणार, पण कधीतरी अंधाऱ्या रात्री मध्यरात्री त्याच उशीमध्ये डोकं ठेवून हुंदके देऊ 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 रडणारा बाप कधीतरी अर्ध्या रात्री उठून पहा, कळेल बाप काय असतो. आणि एवढं सगळं करणाऱ्या वडिलांच्या मात्र अपेक्षांचा भंग ह्या करायला लागलो ना. बाबा म्हणतात मुलगी मोठी होईल थाटामाटात लग्न करील, मुलगा मोठा होईल थाटामाटात लग्न करील, आणि हा मुलगा मात्र आई वडिलांना न विचारताच कुठंतरी पळून जातो. आणि एवढा राब राब राबणाऱ्या आई वडिलांची मान मात्र खाली जाते. कधीतरी त्यांचाही विश्वास घात करू नका, एवढा विश्वासाचं पात्र ठेवलाय ना त्यांनी, केलाय ना विचार आपल्या मुला मुलीच्या लग्नाचा, तर कधीतरी त्यांचाही विचार करा. बरं जातात तर जातात, प्रेम करतात तर करतात, अशा मुलांशी करताय की त्याला स्वतःच पोट भरायची ही कला नाही, गुण नाही, काही धंदा करत नाही, मग तो स्वतःच पोट स्वतः भरू शकत नाही, तर कधी विचार करा ताई तो तुमचं कधी भरेल. आणि अशा मुलासोबत पळून जाऊन मात्र आई वडिलांनी ठेवलेल्या अपेक्षेचा भंग करतो आपण. कधीतरी विचार करा. म्हणतात आम्ही प्रेम केलं, आता नवीन वर्ष येणार, नवीन वर्ष आलं की मग त्यात फेब्रुवारी महिना येणार, आणि फेब्रुवारी महिना आल्यानंतर मग काय सुरू होईल? ते फुल देतं म्हणतं ना एकमेकाला, तर दिवस कोणता? बोला बोला लाजू नका. गुलाब डे, रोज डे म्हणतात. बाऊलं देतात ते, एक बाऊलं दुसऱ्या बाऊल्याला तिसरं बाऊलं देते. कोणता डे? ते म्हणताय माग आम्ही सांगतो, पण आम्ही पेंडॉलच्या बाहेर आहो ना. ताईने हा विषय आम्ही आल्यावर काढायला पाहिजे होता. नाही भाऊ तुम्ही आता आले पाहिजे म्हणूनच काढला. चला काय काय डे साजरे करतात. आणि मग 14 फेब्रुवारी आली की मग कोणता दिवस? बोल बोल, लाजू नको, तुमच्याच गावातल्या. मग व्हॅलेंटाईन डे साजरा करते, आणि कुठलं तरी झेप्रच झाप्रच पकडून आणते, त्याला काय नको नको ते गुलाबाचे फुलं देते, बावलं देते, चॉकलेट देते, आणि त्याच्या मागं फिरते. कारण तर तो सांगते ना, अरे तेरे लिए मैं चांद भी ले आऊंगा. अगं चांद तर सोड, पहिले तो घरचं मात्र तुला काही घेऊन देतोय का पाय ना. त्याला काही कमवायची कला नाही, काही व्यवहार नाही, काही बोलायचं समजत नाही, स्वतःचं पोट भरू शकत नाही, आणि तेरे लिए मैं कुछ भी कर दूंगा. त्याला म्हणून पा कुछ भी काय करते, त्याला सांगा मला मोठी बिमारी आहे, दवाखान्यात नेऊन खर्च करशील का, माझं ऑपरेशन करशील का, उद्या दुसऱ्या दिवशी सोडून पडते आणि तिसरीच पोरगी पकडते. अशा नालायकाच्या नादी आपण लागतोय, आपल्या अख्ख्या जीवनाचं वाटोळं करतोय. अहो रुपया रुपया जमा केला त्या वडिलांनी तुमच्या लग्नासाठी, कधीतरी विचार केला? मुलींनाच म्हणते म्हणून नाही दादा, आपलंही तेच. करा विचार. आमचं प्रेम आहे म्हणते लई, आणि पुन्हा तीच मुलगी ज्या वेळेला पळून जाते ना, तिला प्रोटेक्शन द्यायला पोलीसवाले कोर्ट मॅरेज करायला तयार होतात. आणि पोलीस स्टेशन मध्ये जाऊन, ठाण्यात जाऊन तीच मुलगी सांगते, ज्या वडिलांनी लहानाचं मोठं केलं, तर हाताच्या फोडाप्रमाणे जपलं, म्हटलं ते तिला पुरवलं. ते बाबा सांगतात माझी गुड्डी जन्माला आली ना, 5 वर्षाची झाली, तिला समज आली ना, मी दिवसभर शेतात गेलो, कामाला गेलो ना, घरी परत येताना ती मात्र माझ्याकडे पाहायची. तिला समजायला लागलं. घरी गेल्याबरोबर माझी गुड्डी मात्र माझे खिशे पाहत होती, बाबांनी माझ्यासाठी काही आणलं का. ते बाबा मला सांगायला लागले, ताई जेव्हापासून माझ्या गुड्डीला समज आली ना, तेव्हापासून मी मात्र एकही दिवस घरी रिकाम्या हाताने नाही गेलो.
रोज 2 रुपयाचे 5 रुपयाचे चॉकलेट मात्र नेणे खिशात, कारण मला माहिती होतं की आल्यानंतर सगळ्यात पहिले घरात गेलो की माझी मुलगी माझे खिशे चेक करते, माझे खिशे पाहते बाबांनी काही आणलं का. आणि म्हणून जन्माला आली तेव्हापासून ताई 18 वर्षाची होत पर्यंत मी कधी रिकाम्या हाताने दिवसभर काम केल्यावर घरी नाही गेलो. रोज 5-10 रुपयाचे तिच्यासाठी मात्र चॉकलेट बिस्किट गोळ्या नेल्या. तिची हौस पुरवली त्या गुड्डीची, आणि तीच गुड्डी 18 वर्षाची होत नाही तर कुठं तरी शेजारच घेऊन पडते. ठेवली तिने जाण. कधी त्या वडिलांनी मात्र स्वतःसाठी हवंय ते काही घेतलं नाही, कधी चॉकलेट खाल्लं नाही, पण पोरीला मात्र चॉकलेट नेऊन देत आहे. अहो सण आला तरी फाटके बनान घालून फिरतय, फाटकी चप्पल घालून फिरतय, शिवून घालते फाटले तरी, पण आपल्या मुलीला मात्र देतय. कधी विचार करा गड्या. आणि हे काय तर 4 दिवसाच्या आलेल्या मुलांना सांगते आमचं प्रेम आहे त्यांच्यावर. नाही ताई दादा, कधीतरी प्रेम करायचं ना, हेच कोर्टात जाऊन सांगतात, आणि हेच मग मात्र पळून गेलेले पोलीस स्टेशन मध्ये पोलिसांच्या समोर सांगतात मला माझ्या आई वडिलांपासून भीती आहे का, कारण आमचे आई वडील मात्र आम्ही पळून गेलो म्हणून आमचा जीव घेण्यासाठी डपलेले आहे. एवढी लाज वाटत नाही की ज्या आई वडिलांनी 18 वर्षापर्यंत लहानाचं मोठं केलं आणि त्या आई वडिलापासून हिला धोका आहे. सांगा दादा, त्या आई वडिलांपासून धोका आहे म्हणते, आणि 4 दिवसाचं मागं फिरणारं पोरग आहे तिच्यापासून धोका नाही का. करायला पाहिजे हा विचार. कळेल बाप काय असतो, आई काय असते, किती कष्ट करतात, आणि हे तेव्हाच कळेल जेव्हा आपल्या उदरी मुलं जन्मास येईल, आणि मग कळते की काय अवस्था होते. आणि म्हणून म्हणते हे काय ते रोज डे, टेडी डे, चॉकलेट डे करताना, व्हॅलेंटाईन डे करताना, मग काय 14 फेब्रुवारी आली का विषयच खतम. यांना काही पायच जागेवर थांबत नाही. पण कधीतरी विचार करून बघा हो. म्हणतात लोक प्रेम करण्यासाठी, प्रेम व्यक्त करण्यासाठी देतात, काय देतात, गुलाबाची फुलं, आणि म्हणून म्हणतात कधी असते रोज तर कधी असते टेडी डे. पण कधीतरी आयुष्यभर ज्या मायबापाच्या मातं मारले ना मोज, त्यांनाही कधीतरी घरी जाऊन करून पहा प्रपोज, तोच तुमचा मात्र असेल रोज डे. लागा गड्या कधीतरी आई वडिलांच्या पाया लागून पहा देव मानून. आणि असं सांगितलं की आता मात्र देव मानून आई वडिलांच्या पाया पडतील घरी जाऊन. पडतील ना, पडशील का काही? बोला. लाज वाटतंय तुम्हाला हो म्हणायला? 2, 4, 6 मंदिरातल्या देवाचे जाऊन पडताना पाया. पण सांगते मी, ये जरूरी नहीं कि रोज इंसान मंदिर जाए, उसके कर्म ऐसे होने चाहिए इंसान जहां भी जाए वहां मंदिर बन जाए. असं कर्म असावं. म्हणून आई वडिलांच्या पाया लागा. सगळे तीर्थ तिथंच घडल्या वाचून राहणार नाही. आणि एवढंच नाही तर ज्या मायबापांच्या पोटी तुम्ही जन्म घेतला ना, त्याच आई वडिलांच्या पोटी तुमचा भाऊ बहीण जन्माला आलेली आहे. आणि त्याचंही प्रेम काही असं नसते हो. कधीतरी तो रागवतो, भांडतो, मारतो, त्रास होते आपल्याला, पण आठवा ते प्रेम जो तुम्हाला मात्र घासातला अर्धा घास काढून भाऊ ठेवायचा आहे आणि एका ताटात दोघं बसून जेवायचे. याच्यासारखं दुसरं खरं प्रेम कोणी करू शकत नाही. ते वडीलही मात्र मुलगी 18 वर्षाची 20 वर्षाची झाली आणि तुम्ही म्हणता रडत नाही, अर्ध्या रात्री रडतो. आणि सगळ्यांच्या प्रत्यक्ष सामोर जेव्हा रडतो ना, तो बाप, तो दिवस असतो ज्या दिवशी 18 वर्ष 21 वर्षापर्यंत मुलीला लहानाचं मोठं केलं आणि मुलगी मात्र माहेर सोडून सासरला निघते. त्या दिवशी बघा, कधी न रडणारा बाप मात्र रडतो कोणत्या प्रसंगाला? ज्या वेळेला ती माहेर सोडून सासरी निघते. लग्न मंडपात बोलतो म्हणून तुम्ही गाऊ नका. मुलगी म्हणजे काळीज आहे माझे.
काल झाला दुःख मोठा माझा काल झाला दुःख मोठा लग्न मंडपात बोलतो म्हणून तुम्ही रागावू नका लग्न मंडपात बोलतो म्हणून तुम्ही रागावू नका मुलगी म्हणजे काय आहे माझे काळ झाला दुःख मोठा माझा काळ झाला दुःख मोठा नका दुखवू त्या आई वडिलांच्या काळजाला ज्यांनी अगदी काळजाच्या तुकड्याप्रमाणे तुम्हाला लहाण्याचं मोठं केलंय. आणि म्हणून नियमित मात्र आपण म्हणतोय की वडिलांनी काय केलं असं न बोलता मात्र वडिलांनी काय केलं हे समजून पुढे चला. निश्चित कळाल्या वाचून राहणार नाही, समजल्या वाचून राहणार नाही. आणि म्हणून श्रीकृष्णाला जन्म देणारी आई देवकी तिला सगळ्यांना ती माहिती आहे. पण अर्ध्या मध्यरात्री एवढ्या धो पाऊस विंजा चाललेल्या आहे आणि तेवढ्या मात्र यमुनेतून आपल्या मुलाचा प्राण वाचवण्यासाठी तडफड करत निघालेले मध्यरात्री बाबा वासुदेवाला विसरून कधी जमत नाही. एवढंच नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांना जन्म देणारी आई आपल्या सगळ्यांना जिजामाता माहिती आहे. पण त्याच वेळेला शहाजी राजांची तडफड मात्र आपल्याला ज्ञात ठेवायची गरज आहे. प्रभू श्री रामचंद्रांना जन्म देणारी आई कौसल्या आपल्याला माहिती आहे. पण पुत्र वियोगात पुत्र करत मात्र वियोगित होऊन मरण पावणारे मृत्युमुखी पडणारे बाबा दशरथ ही आपल्याला माहिती असायला हवे हो. अगदी तशीच परिस्थिती आपली आहे. प्रेमाने मात्र खुशीमध्ये घेऊन झोपणारी घास घालणारी आई आपल्याला दिसते. पण त्या घास आणण्यासाठी दिवस रात्र मात्र राबणारा बाप आपल्याला कुठंतरी दिसत नाही. आज ही शोकांतिका आहे. आणि हे समजलं ना या आयुष्याचं मात्र सोनं झाल्या वाचून राहणार नाही. आणि खरं हे आज आपल्याला समजून घ्यायचं नाही तर लोक म्हणतात आमचं प्रेम होतं त्या मुलावर आणि म्हणून आम्ही पळून गेलो. मुली तशाच म्हणतात. पण ताई खरं प्रेम काय असते माहितीये? अहो खरं प्रेम बघा जी राधेचं कृष्णावरती होतं. खरं प्रेम बघा
जे मात्र शबरीने प्रभू श्री रामचंद्रावर केलं खरं प्रेम बघा, जे जनाबाईने मात्र पांडुरंगावरती केलं खरं प्रेम बघा, जे छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं आणि हिंदवी स्वराज्याची संस्थापना केली. खरं प्रेम बघा, त्या मावळ्यांनी छत्रपतीवर केलं खरं प्रेम बघा. अजून कित्येक सांगता येईल हो. डॉक्टर बाबासाहेबांचं बघा, देशासाठी संविधानासाठी तडपडले खरं प्रेम बघा. या सावित्रीबाई फुलेंचं शिक्षणाची दारे उघडे केली खरं प्रेम बघा. झाशीच्या राणीचं सांगितलं मी तुम्हाला. आणि म्हणून प्रेम करायचंच ना तर संतावर, ग्रंथावर, भगवंतावर, माय बापावर करून बघा, स्वर्ग सुखाची प्राप्ती झाल्या वाचून राहणार नाही. आपल्या घरी एका ताटात आपण ज्याच्यासोबत जेवण केलंय तो भाऊ, तो दादा, ती ताई, हे बंधू प्रेमही अलौकिक असतं. आणि या प्रेमापोटी तर मात्र ज्यांना आहे ना ते एवढे लालसले असतात, कारण ज्यांना भाऊ आहे त्यांना भावाची किंमत नाही कळत, ज्यांना बहीण आहे त्यांना बहिणीची किंमत नाही कळत. कुठपर्यंत माहितीये, जोपर्यंत सोबत असतात. त्याच्यातला एक जर का देवा घरी गेला ना मग खरी आठवण त्याची होते प्रत्येक क्षणाला. आणि म्हणून सांगते तर जोपर्यंत सोबत आहात ना ते भाऊ बहिणीच्या प्रेमाला जपा जपा दादा. हितभर बांधण्यासाठी, अर्धा एकर शेतीसाठी, हितभर बांधण्यासाठी मात्र भांडण करून एकमेकांचा जीव घेणारे भाऊ तुम्ही पाहिले असेल. थोडेस का बहिणीने कमी जास्त म्हटलं तर एकमेकीच्या लटा धरू धरू हलवणाऱ्या मारके करणाऱ्या बहिणी तुम्ही पाहिले असेल. पण कधीतरी त्यांनी लावलेली माया ही आठवा गड्या. तुम्ही ज्या वेळेला शाळेत जायचे ना, शाळेत जायचे पण तुम्ही लहान आहे, रस्ता तुम्हाला क्रॉस करता येत नव्हता तर हात धरून मात्र शाळेत गेले. तो येताना शाळेतून मोठ्या दादानी मोठ्या ताईंनी तुम्हाला आणलं. तुमच्या याच्याने दप्तर वागवणं होत नव्हतं, तो स्वतः 2-2 दप्तर घालून जायचं आणि तुम्हाला न्यायचं. हे भाऊ बहिणीने एकमेकांसाठी केलंय. एवढं प्रेमळ नातं आहे ना भाऊ बहिणीचं. आणि म्हणून ताई, जोपर्यंत बाप आहे, माय जिवंत आहे ना, ती आपली मात्र माहेरला आल्यानंतर हक्काने चप्पल सोडायची जागा आपल्याला मिळते. बाप गेला, माय गेली की मग कळतंय त्यांचं महत्व काय होतं. म्हणून सांगते, आहे तेव्हाच जाणार, गेल्यानंतर पश्चाताप करून काही फायदा नाही. बहीण भावाचंही तसंच आहे. आज आपल्याला मात्र बहीण भाऊ आहेत, यदा कदाचित नाही, तर आपण कुठंतरी ज्यांना नाही ना त्यांना कळते भावाची किंमत काय आहे, बहिणीची किंमत काय आहे, त्यांना समजते. आणि म्हणून मात्र काय तर बहीण भावांनीही आपलं नातं जपा. आणि आपल्या दादा, आपल्या विवाह करून बाहेर गेलेल्या ज्या काही बहिणी आहे त्यांना उद्याला मात्र आपल्या गावात बोलवा. अशा तर दिवाळीला येतो दादा, रक्षाबंधनला येतो दादा म्हणत मात्र येणं झालं नाही. पण आज मात्र तिला सांगा, खरी ज्ञानगंगा आमच्या गावात अवतरली आणि दिवाळी जणू सुरू झाली. तर ताई, एक दिवस का होईना ये आणि काला करून जा. प्रत्येकांचं म्हणणं असते, बोलवा आपल्या ताईला, आपल्या बहिणीला. आणि सुंदर असा त्यांना मात्र ज्यांना भाऊ आहे त्यांच्यासाठी भाऊ तर ओवाळणी देतोच हो, पण ज्यांना भाऊ नाहीत त्यांना देखील भाऊ म्हणून उभे पाठीमागे राहायला हे सगळे गावातले पुरुष मंडळी तयार आहेत. आणि म्हणून तर आपल्या बहिणीला ओवाळणी स्वरूपामध्ये या समस्त गावातल्या मुलींकरता मात्र साडींची व्यवस्था केलेली आहे. आणि साडी चोळीचा सुंदर असा कार्यक्रम उद्याला याच मंडपामध्ये उद्या दुपारी होणार आहे. तरी सगळ्यांना विनंती आहे दादा, ज्या काही आपल्या बहिणी आहे बाहेर आहेत, गावात आहेत, त्या सगळ्यांना निमंत्रित करा. ताई, आपण देखील आपल्या बहिणींना बोलवा. असं तर काही वर्षभर येत नाही, मग या निमित्ताने का होईना पण येत आई, आनंद घेत आई म्हणून बोलवा. तेवढीच माया ही मात्र टिकेल आणि जिवाळा ही राहील. नाहीतर काय, येतो ना दादा, येतो ना दादा, येतो ना दादा म्हणत 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 शेवटी आली तर दादालाही ते प्रेम मिळणार नाही. आणि म्हणून खरं प्रेम जपायचंय ना तर या
कधीतरी वर्षभरातून मात्र गावाला येऊन भेट द्या. गावातल्या चार चौघांची मात्र हालचाल विचारपूस करा. कारण भावासारखं ही प्रेम करणारं, बहिणीसारखं प्रेम करणारं या जगात दुसरं कोणी नाही हो, खरंच कोणी नाही. आणि हे प्रेम मात्र फक्त काय तर राखी आल्यानंतर बहिणी म्हणतात भैया मेरे राखी के बंधन को निभाना. भाऊ निभवायला तयार आहे ताई, तुम्ही निभवायला तयार आहे का ते सांगा. फक्त रक्षाबंधनला ओवाळणीला भाऊबीजेला आलं की मग भावाला मात्र दादा दादा म्हणायचं आणि नंतर मात्र त्याच भावासोबत हितभर जागा जास्त केली तर समजून घ्यायचं काहीतरी मात्र त्या दादांनी जास्त कार्य केलंय म्हणून त्याला मात्र जास्त केलंय हे समजून घ्यायचंय. कारण भावासारखं दुसरं वडिलांप्रमाणे प्रेम करणारं आणि आईच्या नंतर जर दुसरं प्रेम करणारं कोणी असेल तर ती बहीण आहे. आणि ती माया दादा जपा, सहज नाही मिळत. आणि म्हणून ती जपा. भावासारखा दुसरा मात्र तुम्हाला कोणीही आधार देणार नाही. बाप गेल्यानंतर, वडील वारल्यानंतर भावाशिवाय दुसरा आधार नाही. आणि तुम्हालाही सांगते दादा, आई गेल्यानंतर आईसारखी दुसरी माया लावणारी, प्रेम करणारी, जिव्हाळा लावणारी दुसरी कोणी असेल ना तर ती तुमची बहीण असते दादा. असं हे नातं भावा बहिणीचं तूट आहे. आणि म्हणून सगळे तर या, आणि म्हणून या नात्याला जपावं कसं तर माझ्या ज्ञानदादांनी जसं मुक्ताईला जपलं, अख्ख्या जगातल्या सगळ्यांना हाक मारून मात्र तो दादा दाळ उघडत नव्हता. त्या ज्ञानदादाला मात्र एवढीशी मुक्ताई सांगते दादा उघडा. या मुक्ताईने ताटीचे अभंग गायन केले आणि तेव्हा कुठं सगळे आळंदीकरांना नाही उघडलं, पण मात्र एका बहिणीच्या प्रेमापोटी लगेच भावाने दार उघडलं. हे आहे बंधुप्रेम. आणि म्हणून आपणही ते जपा. त्यांच्या डोळ्याला पाणी आले, कळते मला तुमच्या अंतकरणात किती माया आहे. परवालाही बघितलं, आई वडिलांविषयी विषय चालला, सगळ्या ढसाढसा मावल्या रडायला लागल्या. ज्यांना कळालं कुठेतरी पश्चाताप व्हायला लागल्या, त्या चांगली गोष्ट आहे, आपल्याला पश्चाताप नाही झाला. पण त्या भावाचं प्रेम, बहिणीचं प्रेम, आई वडिलांचं प्रेम आपल्याला मिळतंय तर मग तुमच्यासारखं भाग्यवान कोणी नाही याचीही जाण ठेवा. आणि म्हणून या सुंदरशा नात्याला जपा. फक्त काय तर एका सणापुरतं नाही तर आयुष्यभर या नात्याला जपा, एवढीच विनंती आपल्या सर्वांना आहे. अगदी साक्षात दुसरे वडील म्हणजे भाऊ समजा. आणि त्या भावाला मात्र बघा कधीतरी मायेने, प्रेमाने तो भाऊ तुमचा सगळा झाल्या वाचून राहणार नाही. सख्या भावाला वैऱ्यासारखे पाहाल तर वैऱ्यापेक्षा आपली गती मग मात्र अवघड झाल्या वाचून राहणार नाही, याचं ज्ञान ठेवा. आणि फक्त रक्षाबंधन नाही तर आता उद्याला खरी आपल्या गावातली रक्षाबंधन आहे. भाऊ बहिणीचा सण, ओवाळणीचा सण उद्याला आहे असं समजा. आणि जेवढ्या काही मुली बाहेर गेल्या आहेत त्या सगळ्यांना बोलवून हा आनंद घ्या. आणि आपल्या भावाला हेच म्हणा, भैया मेरे राखी के बंधन को निभाना, भैया मेरे राखी के बंधन को निभाना, बंधन को निभाना, भैया मेरे राखी के बंधन को निभाना. भैया मेरे राखी के बंधन को निभाना, भैया मेरे राखी के बंधन को निभाना. काही मंडळी म्हणतायत की आईची मोती तर सगळंच कळतंय, पण बाबा खरं सांगू बाबा, आईला आपण बोलतो
आई माझा गुरु, आई कल्पतरू. एवढंच नव्हे तर स्वामी तिन्ही जगाच्या आई विना भिकारी म्हणताना आपण ऐकलंय, अनुभव तो आहे. पण वडिलांचं काय, हा एक प्रश्न निर्माण होतो. आणि दोन्ही आई आणि वडील दोघांनाही मात्र एक समान पाहणारा गणेश पुत्र कार्तिकीय आपण बघितला. कारण प्रत्येकाला आईची महत्त्व तर सगळे गातात, पण वडिलांचं काय हो. कधीतरी बघा, आपल्याला मात्र पोळी करून खाऊ घालणारी, घास मुखात भरणारी आई आठवते, पण ते पोळी बनवण्यासाठी दिवस रात्र राबणारा बापही आठवला पाहिजे. बरोबर आहे ना. मुलीला कपडे नवीन शाळेत जायला घेऊन देणारा आई आपल्याला आठवते, पण वडिलांनी मात्र आपल्या बनांना छिद्र पाडून घेतलेत. अगदी नशिबाचे सगळे छिद्र तिथं आलेत. असं वाटायला लागलं, हा बाप देखील आपल्याला कधीतरी आठवला पाहिजे. अहो कधीतरी काय, वडिलांची आठवण मात्र करताना लोक म्हणतात, काय केलं माझ्या बाबानं. बाबाला भांडताना बोलतात, काय केलं तुम्ही आमच्यासाठी. आज अशी अवस्था यायला नको की त्या बाप्पाने दाखवून द्यावं की मुलासाठी मी काय केलं. आपण म्हणतो, पण या वडिलांनीही काही थोडे कष्ट नाही केले. तो कधीतरी विचार करा, तुम्हाला ताप आला ना, लगेच म्हणते चल बाळा दवाखान्यात. पण बाबाला किती ताप येऊ द्या, हप्ताभर मात्र तो ताप जागीच पांघरू ओल्या पट्ट्या लावेल, बाम लावेल, पण घरीच तो ताप बसवण्याचा प्रयत्न करते. का माहितीये, कारण बाबाला वाटते मी गेलो ना दवाखान्यात, अहो पैसे खिशात नाही हा प्रश्न नाही, मी दवाखान्यात जाईल, पण जर डॉक्टरने सांगितलं की महिनाभर आराम करा, तर मी मात्र मुलाच्या शिक्षणासाठी पैसे कुठून आणेल, हा विचार बाबाला पडतो. आणि हे करत असताना बाबा मात्र, लोक म्हणतात बाप निष्ठुर आहे. का, कारण नको ते चार चौकात बोलायला मागे पुढे पाहत नाही, आणि वेळ पडली तर चार चौकात भर चौकात तरुण मुलाला दोन लावायलाही मागे पाहत नाही. मग लोक म्हणतात बापाने मला मारलं, तो काय बाप आहे का. नाही दादा, त्या वडिलांनी जे सहन केलंय ना, ते मात्र मुलाने सहन करू नये, म्हणून बाबा हे करत असतात. काही म्हणतात की बाप निष्ठुर आहे, हो निष्ठुर नाही, बाप निष्ठुर नाही. लोक म्हणतात आई जेवढी रडते, आई जेवढी माया लावते, तेवढे वडील लावत नाहीत. सांगू बाबा, वडिलांनी लावलं ना तरी दाखवत नाही हो. एखादी मुलगी जर 10वीच्या परीक्षेत 80% गुण घेऊन पास झाली ना, आई लगेच मात्र घरी पुरणपोळी करून घास घालते, तिला माया लावते, बाळा तुला कॉलेजला पाठवेल, शहरात पाठवेल. पण हळूच मात्र खिशात पैसे नसताना दुसऱ्याकडनं 200 रुपये उसने घेऊन पिण्याचा डब्बा आणणारा बाप आपल्याला कधी कळेल हो. पुरामदी माया त्याच्या काळ्या मेघवानी, दाखविना कधी कुणा डोळ्यातलं पाणी. जिजू जिजू संसाराचा काळ्या हातीला, जिजू जिजू संसाराचा काळ्या हातीला. वटामधी मासुरी सनबतीला, घडी बरी तू ऐक त्याची भाकड, लई अवघडी हाय गडा, ओम गाया ओम गाया लई अवघडी हाय गडा, ओम गाया ओम गाया.
हनुमान की. आणि हे हनुमंतराय सहजने साक्षात प्रभू रामचंद्राचे सेवक म्हणून राहिले, पण पुत्र रूपात होते. कसे म्हणाल तर फार सुंदर वर्णन रामकथेतही आले, श्रीमद भागवत कथेतही आले आणि श्री शिव महापुराणातही आलेलं आहे. आणि हे सगळं घडलं कधी? ज्या वेळेला दशरथ राजाला 3 पत्नी आहे. ऐकली ना तुम्ही रामकथा? कौशल्या, कैकेयी आणि सुमित्रा, तिघी असून एकही पुत्र नव्हता. आणि त्या वेळेला मात्र काय तर या राजा दशरथने मात्र पुत्र कामेष्टी यज्ञ केला आणि गुरूंच्या सांगण्यावरून पुत्र कामेष्टी यज्ञ केला आणि परिणाम यज्ञदेव प्रसन्न झाले. आणि यज्ञदेव प्रसन्न होऊन बोलाले, दशरथा घे पायसदान पायसदान, तुझ्या यज्ञी मी प्रगट झालो, हा माझा सन्मान. दशरथा घे पायसदान पायसदान. ते पायसदान दिलं. त्यावेळेला राजाने 3ही पत्नीला समान दिलं, पण प्रथम तो भाग कौशल्यासी दिला. तेने क्रोध आला कणिकेसी, येतासे क्रोध विघ्न ओढवले, पिंड झडपला मुखी घारी. हा मुखी घारीने मात्र तो पिंड झडपला, तो पायस प्रसाद घेतला. आणि मग काय तर या ऋषिमुख पर्वतावरती आली आणि त्या ऋषिमुख पर्वतावरती अंजनी माता तप करते आणि ते वर्णन पुढे आले. ऋषिमुख पर्वती अंजनी तप करी, आठविला हृदयी सदाशिव. आणि तो सदाशिव आठवताना मात्र ध्यान करत या सदाशिवाचं तो प्रसाद हातात पाहिला आणि तो प्रसाद मात्र देवादिदेव महादेवांचा प्रसाद समजून ग्रहण केला. आणि मग मात्र या अंजनी माता गर्भवती राहिल्या. आणि मग गर्भवती राहून हे तेज जे वायू पवन देवांनी आणलं म्हणून नाव पडलं काय? पवनपुत्र, वायुपुत्र, महारुद्र शंकर सुवर्ण. का? कारण तेज कोणाचं होतं? देवादिदेव महादेवांचं, म्हणून शंकर सुवर्ण. आणि केसरी सोबत या अंजनी मातेचा विवाह झालेला होता म्हणून केसरी नंदन. आणि हे हनुमंतरायांची काही सर्वसाधारण बोळ नाही, बुद्धी तर नाही, बोळही ताकदही किती अफाट होती. आपण बघितलं की ज्या संपूर्ण सृष्टी आपण म्हणतो प्रभू रामचंद्राच्या म्हणण्यावरती चालते आणि रामचंद्र कोणाच्या म्हणण्याने चालते? हा, हनुमंतरायांच्या. म्हणून तर म्हणतात दुनिया चले ना श्री राम के बिना, राम भी चले ना हनुमान के बिना. दुनिया चले ना श्री राम के बिना, राम भी चले ना हनुमान के बिना. एक त्या माळीतला मोती काढते आणि मोती काढून मात्र फोडून पाहते की याच्यात काय तर मोती फोडल्याबरोबर पाहते राम दिसतोय का माझा, राम दिसतोय का, राम नाही दिसत, जाऊ दे मग हे माझ्या काही कामाचे नाही म्हणून फेकून दिले. तो एक एक त्या माळीतले हनुमंतरायांनी मोती एवढे अनमोल असून ते मोती तोडले. ते पाहतायत राम आहे का नाहीये, जाऊ द्या मग, आणि सोडून दिले सगळेच्या सगळे मोती. हनुमंतरायांनी तोडून माळ फेकून दिली. आणि तेव्हा भरलेल्या अशाच सभेमध्ये विभीषणाने ताना मारला आणि तो ताना ऐकून मात्र काय तर हनुमंतरायांनी विभीषणाला सांगितलं ये देख श्रीराम नहीं चला वो बाण वेंगी विभीषण, ताना सहवाओ तू तोड़ी ये माला, तुझे लंकापति बतलाऊं. मुझ में भी है, तुझ में भी है, सब में है, मैं समझाऊं. ए लंकापति
पदी विभीषण ले दे श्री राम जानकी बैठे मेरे सीने में श्री राम जानकी बैठे मेरे सीने में श्री राम जानकी बैठे मेरे सीने में श्री राम जानकी बैठे मेरे सीने उसको कीर्ति न वैभव न यश चाहिए यश चाहिए नमके नाम का रस चाहिए नाम का रस चाहिए सुख मिले संस्कृत को पीने सुख मिले संस्कृत को पीने श्री राम जानकी बैठे मेरे सीने श्री राम जानकी बैठे मेरे सीने रामचंद्र भगवान की जय पवन सुत हनुमान की डम 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 डमरू वाला